जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान. व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आत्ता जे मॅटर चाललेलं आहे पुण्यामध्ये आणि म्हणजे अग्रवाल जे ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर लोकांनी सुद्धा खोटा ब्लड रिपोर्ट दिला 3 लाख रुपये घेऊन, अशा बातम्या चालू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्याजवळ पैसा होता अग्रवालजवळ, त्याच्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन बी मॅनेज केलं होतं आणि दवाखाना बी मॅनेज केला होता, म्हणजे डॉक्टर लोकांना सुद्धा मॅनेज केलं होतं. आणि प्रशासन किती जोरावर काम करतं आहे याचं आपल्याला जिवंत उदाहरण ह्या अग्रवालच्या त्या नाबालिग पोरांनी जे ॲक्सिडेंट केला त्याच्यावरनं झालेलं. हा जर सर्वसामान्य माणूस असता किंवा सर्वसामान्य नागरिक असता किंवा सर्वसामान्य ड्रायव्हर असता तर आपल्याला पोलिसांनी आतमध्ये ठेवलं असतं, मारझोड केली असती, डॉक्टरांनी खरा रिपोर्ट दिला असता, कारण आपल्याजवळ पैसा नाही आहे. देऊ दे खरा रिपोर्ट, पण आपल्याजवळ पैसा नाही आहे. डॉक्टर लोक जी ससूनसारख्या एवढ्या मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जेव्हा हा कांड होतो तेव्हा आपण जे सर्वसामान्य ड्रायव्हर किंवा गाडी मालक आहेत त्यांच्याबद्दल ह्यांच्या मनात किती दयामया असेल. पोलिसांचा तर अनुभव आहेच आपल्याला, डॉक्टरांचा आहे, पोलिसांचा आहे, RTOचा आहे. सर्वसामान्य आहोत आपण. एक टॅक्स आपण 3 वेळा भरतो, PUC भरतो, पर्यावरण कर भरतो, ग्रीन टॅक्स भरतो, एकच टॅक्स, रोड टॅक्स भरतो आणि टोल टॅक्स बी भरतो. नितीन गडकरी साहेब म्हणतात की मी रोड बनवले. रोड काय फुकट नाही बनवले. भारतीय जनता पक्षाचा पैसा नव्हता, तो भारतीय जनतेचा पैसा होता. मला त्यांच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे. जर रोड बनवले तर फुकट नाही बनवले, त्याच्यावर डबल टोल टॅक्स आहे. एखाद्याचं जर फास्टॅग नसेल तर त्याला एक ट्रक जर असेल 800-900 रुपये फक्त रोड पास करायला घेतले जातात जर फास्टॅग नसेल तर. म्हणजे ह्यांना माफ नाही, सर्वसामान्य जनतेला माफ नाही. जनतेला कुठल्या माफ? जे पैशावाले आहेत त्यांना माफ, आपल्याला नाही बरं का. डोक्यात आणू नका काय हे आपल्याला माफ होते किंवा लय मोठे आपले वशिले, अजिबात नाही. तुमचा सक्का चुलता, तुमचा सक्का भाऊ, तुमचा सक्का मामा जरी मंत्री असला तरी तुम्ही सर्वसामान्य जनता, तुम्हाला दंड टॅक्स एकदा सोडल मामा, दुसऱ्या वेळेस सोडल भाऊ तुमचा, दादा सोडल तुमचा गाडी, पण तिसऱ्या वेळेस नाही सोडायचा. त्याच्यामुळं काय करावं लागेल आपल्याला, त्यासाठी एकत्र यावं लागेल. आता 50 रुपये पासिंगच्या पर डे, म्हणजे पासिंग संपल्यानंतर पर डे आपल्याला 50 रुपये दंड आहे. आम्हाला त्या दंडाबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे, पण पहिली जेव्हा 20 दिवसाची मुदत होती, पासिंग संपल्यानंतर 20 दिवसात येऊन व काय कोणाची अडचण असेल काय असेल तर 20 दिवसाची मुदत ठेवलेली होती सरकारने पहिली, आता नाही ठेवलेली, आता कंप्लीट बंद झालेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की दंड ठेवायला ऑब्जेक्शन नाही आहे आम्हाला फक्त ऑब्जेक्शन एवढं आहे की तुम्ही जे मागच्या पासिंगचे राहिलेल्या गाड्या ज्या दिवशी GR निघालाय त्या दिवसापासनं तुम्ही दंड घ्यायला पाहिजे. तर मागचा सुद्धा दंड ते रिकवर करायला लागले 50 रुपयांनी. पासिंगचे पैसे तर सोडा, 50 रुपयांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की RTOची कुठल्याही, जेवढे महाराष्ट्रात RTO 58 RTO त्यांची कुठल्याही वेबसाईट फक्त संध्याकाळी 5-6 वाजता चालू होतात. लाईन मिळत नाही आहे त्या वेबसाईटची, म्हणजे नंबर लागत नाही, वेबसाईट ओपन होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आता राहिला प्रश्न असा आहे की तुमच्या मुलांजवळ मोबाईल आहे, तुमच्याजवळ मोबाईल आहे, तर तुम्ही ऑनलाईन गाड्या एक महिना अगोदर, 15 दिवस अगोदर ऑनलाईन गाड्या पासिंगसाठी नंबर लावू शकता. त्यामुळे कोणाची हंजाची करायची गरज नाही. तुमच्याजवळ हत्यार आहे चांगला मोबाईल, ठीक आहे ना. तर आता एकत्र जर नाही आलो आपण तर आपला बाप काय अग्रवाल नाही काय, गाडीवाल्यांचा बी आणि ड्रायव्हर लोकांचा, की जेणेकरून पैसा भरल आणि तुमचे मार्गी लावल किंवा ॲक्सिडेंट झाल्यावर तुम्हाला सोडवायला. तर त्यासाठी आपल्याला संघटित बनावं लागेल. आणि जर आपण संघटित नाही बनलो तर समजायचं आपण गुलामीत आहोत आणि गुलामी करूनच मरायचं आहे. आणि पर्याय नाही त्याला काय, जर आता एकत्र नाही, जनतेनेच करायचं आहे. 130-40 मर्डरच्या 130-40 केसेस असताना आपण त्या उमेदवाराला निवडून देतो. पैसे घेणारी माणसं देश विकतात. मतदानाच्या टायमाला जे पैसे घेतात ना ते देश विकल्यात, त्यांच्या देशद्रोही म्हणायचं. हे पैसे घेऊन मतदान करणारे जे पैसे वाटणारे त्यांनी तर देश विकलाच आहे, पण पैसे घेऊन जे मतदान करतात ना ते सुद्धा देश विकायला भागीदार झालेले नीच माणसं अशी जे पैसे घेऊन मतदान करतात.
आणि जे मतदान नाही करत तर त्यांना काही देशाचं घेणं देणंच राहिलेलं नाही काय 50%, 60%, 100% देशाबद्दल अभिमान असणारी लोक काय असं बोलणारी लोक मतदानाला एक दिवस बी बाहेर पडत नाही काय तर त्या लोकांबद्दल काय अपेक्षा बाळगायची कारण नाही. त्यासाठी काय करा, आपल्या अल्पवयीन मुलांना गाड्या बिड्या चालवताना 100 वेळा विचार करा. आपल्या आपले जे ड्रायव्हर चालक मालक संघटनेतर्फे आपण 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स काढून देतोय ड्रायव्हर चालक मालकांना. 29 टॅक्स छुपे टॅक्स भरतोय RTOचे आपण गाडी मालक. आणि जर गुलामीत मरायचं नाही ह्याला काय पर्याय नाही, तुम्ही मरायचंच आहे, पर्यायच नाही त्याला. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता संघटित व्हायची वेळ आलेली आहे. आपल्याला चालक मालक आयोग आपण भारत सरकारकडे मागणी करतोय, जेणेकरून RTOची कंप्लेंट असेल, पोलिसाची कंप्लेंट असेल तर आपली दखल कोण घेत नाही. कमीत कमी हे आयोग तरी ती दखल घेईल. यासाठी आपल्याला संघटित होऊन भारत सरकारवर दबाव आणावा लागेल. आणि आता मला खूप फोन आले की अरे बाई आंदोलनं करू, असं करू तसं करू. आंदोलनाने आता काय होणार नाही, हायकोर्टाचा निकाल लागलेला आहे 50 रुपये दंडाचा. त्यासाठी आपल्याला हायकोर्टातच जावं लागेल. आणि हायकोर्टात गेल्याशिवाय आपण हायकोर्टात जोपर्यंत केस दाखल करत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या 50 रुपये दंड आणि 29-30 जे टॅक्स आहेत काय जे छुपे टॅक्स आहेत त्याच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल. आणि जर एकत्र यायचं नसेल तर गुलामीत मरायचं, पर्याय नाही. जय हिंद मित्रांनो.